नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि विशेषतः सविनय कायदेभंग चळवळीतील एका अत्यंत निर्णायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. ती घटना म्हणजे 1930चा धरासणा सत्याग्रह. हा केवळ एक सत्याग्रह नव्हता, तर ती मानवी इतिहासातील अहिंसेची खऱ्या अर्थाने एक सर्वोच्च कसोटी होती. आज आपण या ऐतिहासिक घटनेची प्रत्येक महत्त्वाची बाजू अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. यात आपण धरासणा सत्याग्रहाची पार्श्वभूमी, तो ऐतिहासिक संघर्ष, त्याचं महत्त्व, महाराष्ट्रातील प्रभाव आणि शेवटी दांडी आणि धरासणा यांची तुलना बघणार आहोत. MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्रम एकदम परफेक्ट आणि अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. धरासणा सत्याग्रहाची पार्श्वभूमी. आता इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 4 मे रोजी महात्मा गांधींना अचानक अटक झाली. पण त्यामुळे आंदोलन अजिबात थांबलं नाही बरं का. उलट त्याची धग अधिकच वाढली. रातोरात नेतृत्वाची धुरा दुसऱ्या खांद्यांवर आली आणि आंदोलनाचं गांभीर्य कैकपटीने वाढलं. मुळात धरासणा सत्याग्रह म्हणजे नक्की काय? तर हा सविनय कायदेभंग चळवळीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. मिठावरील जुलमी ब्रिटिश कर अहिंसक मार्गाने मोडून काढणं हे यामागचं मुख्य आणि अंतिम ध्येय होतं. मिठासारख्या साध्या आणि जीवनावश्यक वस्तूवरचा कर म्हणजे सामान्य माणसाचं कंबरडं मोडणाराच होता. परीक्षेच्या दृष्टीनं इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गांधीजींच्या अटकेनंतर पुढं आलेलं हे वैविध्यपूर्ण नेतृत्व. सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मणिलाल गांधी. आता बघा, हे नेतृत्व फक्त एका प्रांताचं किंवा धर्माचं नव्हतं, तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचं एक जिवंत उदाहरण होतं. त्यातल्या त्यात सरोजिनी नायडूंसारख्या एका महिलेनं इतक्या मोठ्या आणि धोकादायक आंदोलनाचं नेतृत्व करणं ही त्या काळातली खरोखरच एक अत्यंत क्रांतिकारी घटना होती. आता आपण वळूया दुसऱ्या विभागाकडे. 21 मे 1930चा तो ऐतिहासिक संघर्ष. तब्बल 2000 स्वयंसेवक. नुसती कल्पना करा, 2000 लोक पूर्णपणे निशस्त्र अवस्थेत कडेकोट बंदोबस्त असलेल्या मिठाच्या कारखान्याकडे शांततेत चालून जात आहेत. समोरून अमानुष हल्ला होणारे पक्क माहीत असतानाही पुढे जाणं हे धैर्य खरोखरच अफाट होतं. आणि इथे आपल्याला एक भयंकर विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला शांतता, शिस्त आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हात न उचलण्याची आंदोलकांची अचाट तयारी, तर दुसऱ्या बाजूला काय, तर ब्रिटिश सत्तेचा पाशवी बळाचा वापर. पोलिसांची मोठी कुमक आणि पोलादी टोके असलेल्या लाठ्यांनी केलेली अमानुष मारहाण. या क्रूर हल्ल्यात शेकडो लोकांच्या बरगड्या मोडल्या, कपाळे फुटली, पण तरीही एकानेही माघार घेतली नाही किंवा चुकूनही हिंसेचा मार्ग पत्करला नाही. हे लिटरली अवाक करणार आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले अमेरिकन पत्रकार वेब मिलर यांचा हा अहवाल अंगावर काटा आणणारा आहे. ते म्हणतात, पत्रकारितेच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत धरासणासारखे भयानक दृश्य मी कधीही पाहिले नव्हते. त्यांनी जे काही पाहिलं ते जशाच्या तसंच जगासमोर मांडलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेब मिलर यांचा हाच अहवाल जगभरातल्या तब्बल 1000हून अधिक वर्तमानपत्रांमध्ये छापून आला. या एका बातमीने संपूर्ण जगाला ब्रिटिशांच्या क्रूरतेची खरी ओळख करून दिली. यानंतर आपण बघूया तिसरा विभाग, या सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व. आता एक प्रश्न पडू शकतो की भौतिकदृष्ट्या मिठाचा कारखाना तर आंदोलनांच्या ताब्यात आला नाही, मग याचा फायदा काय? तर हा एक प्रचंड मोठा नैतिक विजय होता. जगाच्या पाठीवर ब्रिटिश साम्राज्य पूर्णपणे उघडं पडलं. आपण एक सुसंस्कृत सरकार आहोत हा त्यांचा दावा या घटनेने खोटा ठरवला. अमेरिकेसह जगभरात याला जी प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर भारतात जो अभूतपूर्व लोकसहभाग वाढला, त्याने ब्रिटिश सत्तेचा पायाच हादरवून सोडला. पुढे पाहूया चौथा विभाग, महाराष्ट्रातील या सत्याग्रहाचा प्रभाव. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इथली ठिकाणे आणि नेत्यांची नावे अगदी तोंडपाठ असायलाच हवीत. मुंबईतील वडाळा, कोकणातील शिरोडा आणि भीमसेन सच्चर व पु. पटवर्धन यांच्यासारखे नेते. हे मुद्दे राष्ट्रीय पातळीवरील चळवळ आणि प्रादेशिक इतिहास यांची उत्तम सांगड घालतात. वडाळा सत्याग्रहाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथे महिला आणि मुलांनीही खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. ही बाब नक्कीच विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, दांडी आणि धरासणा यांची तुलना. हा सारांश तक्ता म्हणजे परीक्षेच्या तयारीसाठी खरोखरच एक गोल्ड माईन आहे. बघा, इथे अगदी स्पष्टपणे पाहता येतंय की दांडी यात्रा ही एक प्रतिकात्मक कायदा मोडण्याची कृती होती, तर धरासणा ही थेट आणि प्रत्यक्ष धाड होती.
दांडीने देशभरात जागृती केली, पण धरासनाने जागतिक स्तरावर ब्रिटिशांचं खरं रूप उघडं केलं. ब्रिटिशांचा प्रतिसादही कसा वेगळा होता बघा. दांडीच्या वेळी ते सुरुवातीला संभ्रमात होते, पण धरासनाच्या वेळी त्यांनी अत्यंत क्रूर दमनशाहीचा वापर केला. हा विरोधाभास समजून घेणं चळवळीचे टप्पे समजण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. शेवटी या विश्लेषणाची सांगता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. एक भयंकर शारीरिक पराभव सहन करूनही शेवटी सर्वात मोठा नैतिक आणि राजकीय विजय मिळवणं खरोखरच शक्य आहे का? धरासनाच्या स्वयंसेवकांनी अमानुष मार खाल्ला. त्यांना भौतिक विजय मिळाला नाही, पण तरीही त्यांनी संपूर्ण जगाची सहानुभूती जिंकली आणि ब्रिटिश साम्राज्याचा नैतिक पाया कायमचा उद्ध्वस्त केला. खऱ्या अहिंसक प्रतिकाराची ताकद ती हीच. या अफाट नैतिक धैर्याने आपला इतिहास कसा घडवला यावर नक्की विचार करा. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणासह.